आपण पाहत आहात संविधान मुखनायक डिजिटल न्यूज. अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुखनायक डिजिटल न्यूज. मी मुख्य संपादक अभिषेक राजेंद्र पल्ला. हडपसर वडकी येथे गंगा तारा गुरुकुल आश्रमात रंगपंचमी उत्साहात साजरी. हडपसर वडकी येथे गंगा तारा गुरुकुल व आश्रम येथे रंगपंचमीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कलाकारांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्षा निर्मलाताई भोसले व ॲडव्होकेट लक्ष्मी माने यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी गुरुकुलमधील लहान मुली तसेच आश्रमातील आजी आजोबांनी मनसोक्त रंग खेळत आनंद लुटला. स्नेह, आपुलकी आणि आनंदाच्या वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला श्रुतिका क्षीरसागर, पॅन्थर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा राणी पल्ला, श्रीकृष्ण भिंगारे, राजेश पल्ला, प्रशांत राठोड, ऋषिकेश पल्ला यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत रंगाची उधळण करत गुरुकुलमधील मुलांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. या उपक्रमामध्ये गुरुकुलमधील लहान मुलांना आणि ज्येष्ठांना उत्साहाचे व आनंदाचे वातावरण मिळाले. उपस्थांनी अशा सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत पुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. श्रुतिका दीदी, तू आमच्या गंगातारा गुरुकुल आणि वृद्धाश्रमामध्ये येऊन रंगपंचमी साजरी केली त्याबद्दल तुझे गंगातारा गुरुकुल आणि वृद्धाश्रम परिवाराकडनं आणि नीता मम्मी लक्ष्मी मम्मींकडनं तुझे खूप आभार. तुम्ही जो पण काही पिक्चर लागेल मराठी ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात आपण जाणार. या ठिकाणी सर्वजण जननी फाउंडेशन, राठोड सर, आमची मैत्रीण लाडकी श्रुतिका मॅडम, सुचिता, परत आपले नामांकित कलाकार मॅडम आहेत आणि सगळेच मान्यवर आहेत की जो आपला परिवार समजून या ठिकाणी येतात. सर्वप्रथम या ठिकाणी गंगातारा परिवारामध्ये स्वागत करते. खरं तर सांगायचं म्हणजे ना, हे जे वृद्धाश्रम गुरुकुल आहे हे एक बेरंग झालेलं आयुष्य. याच्यामध्ये सगळे दुःखामध्ये आहेत. सगळ्यांच्या आयुष्यामधलं जी जे आपल्या आयुष्यामध्ये जी पालवी असते, एक घर कुटुंब असताना ती पालवी याच्यामध्ये नाही आहे. एकच बाजू आहे की त्यांना आश्रमाचा सहारा आहे आणि आम्ही त्यांना सांभाळतोय. याच्यामध्ये आम्ही फक्त पालन पोषण करतो पण यांच्या आयुष्यामध्ये रंग भरण्याचं काम तुम्ही करताय. आणि आम्हाला आठवतंय जेव्हापासून आश्रम सुरू केले तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करताय. इथे दिवाळी पाठ असो किंवा संगीतचा कार्यक्रम